मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये वेळ फक्त स्वामीचे। तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। आणि आज आपण एक बघणार आहे खूप चांगली अनुभूती। जसं मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे जे मोरेदादा परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आपल्याकडे बनत आहे त्र्यंबक येथे, नाशिक मध्ये त्र्यंबक येथे हे हॉस्पिटल सुरू होत आहे। हे ट्रस्ट आहे आणि ह्या हॉस्पिटलचा बांधकाम आता सध्या चालू आहे। तर आता हे हॉस्पिटलचं जिकडे बांधकाम चालू आहे तिकडं दर महिन्याला जे कालाष्टमी येते, दुर्गाष्टमी येते, ते कालाष्टमी आणि दुर्गाष्टमीला तिकडं यज्ञ केला जातो। म्हणजे चंडी याग, जसं आपण म्हणतो भैरव चंडी याग केली जाते तिथे। आणि जे भैरव चंडी याग आहे असं नाही एक दोन जण असं बसतात, असं नाही, 4 ते 5 हजारच्या संख्येमध्ये इकडे पब्लिक असते। मी दर महिन्याला जाते आणि ह्याच्या आधी मी तुमच्यासोबत ती व्हिडिओ पण शेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये मी पिवळीच साडी घातलेली आहे। ती व्हिडिओ आज पण आहे, तर मी परत एकदा तुमच्यासोबत शेअर करते। आणि ह्या यागेमध्ये गेल्यानंतर एक ताई आहेत, त्यांनी आपलं अनुभूती शेअर केलेला आहे। आणि तुम्ही जर आतापर्यंत नाही गेलेला आहे त्या भैरवचंडी यागमध्ये तर तुम्ही नक्की जा, कारण की त्यांच्यासोबत खूप लोकांची खूप अनुभूती आहे। जेव्हा 4 ते 5 हजार लोक भैरवचंडी याग करतात, दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात, ते बी जेव्हा आपल्याला कालाष्टमी असते, दुर्गाष्टमी असते, त्यावेळेला एकतर तिथी असते, एकतर मुहूर्त खूप चांगला असतो। आणि एवढ्या प्रमाणामध्ये जर जेव्हा लोक सेवा करतात ना, तर मला असं वाटतं की त्याचा जे परिणाम आहे तुम्हाला 100 पटीने लवकरात लवकर भेटतो आणि जास्त भेटतो। त्याचा जे परिणाम आहे, म्हणजे तुमची एखादी प्रश्न आहे तिकडे जा, तुम्ही तिकडे सेवा करा। तिकडे एकतर असतो की जे हरिद्रव आहे, म्हणजे प्रत्येक केंद्रामध्ये जसं आपण हवन केला जातो रोज, गहू, तांदूळ, साखर वगैरे, त्याला हरित द्रव्य म्हणलं जातं। तर ते तुम्हाला द्रोण देतील तर त्याला 500 रुपये चार्ज आहे। म्हणजे तो हरिद्रव्य तुम्ही जर हवन करणार आहे तर 500 रुपये घेतील। जर तुम्हाला तुपाचं हवन करायचं आहे, म्हणजे आई भगवतीला तुम्हाला तुपाचं हवन आहे, त्यांना म्हणजे खाऊ घालायचं आहे तूप, तर त्याला तुम्हाला 2500 रुपये एकाला लागणार आहे। जर नवरा बायको दोघे बसणार आहे तर 5000 रुपये त्याला तिकडे लागणार आहे। आणि तुम्हाला जर पैसे नाहीच खर्च करायचे तर तुम्ही साधं जा, दुर्गा सप्तशतीची जे बुक आहे तिकडे जा, तो पाठ करा आणि या। पण त्याचा सुद्धा तुम्हाला खूप वेगळा अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये नक्की तुम्हाला भेटणार आहे। तर अशाच एका ताईने त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे। आतापर्यंत तुम्ही नाही गेलेले आहे आणि तुमच्या खूप सारे प्रश्न आहेत तर तुम्ही तिकडे नक्की जा। लगेच तुमचा म्हणजे पहिल्याच यागामध्ये तुम्हाला खूपच अनुभव बघायला भेटणार आहे आणि नक्कीच बघायला भेटणार आहे, कारण खूप लोकांना अनुभव आलेला आहे, तर तुम्हाला सुद्धा येणारच आहे। तर ते आपण काय बघणार आहे, त्यांची अनुभूती आज बघणार आहे। ग्राम अभियान व भैरवचंडी सेवाची त्यांची अनुभूती काय आहे। श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय दादा साहेबांच्या चरणी त्रिवार वंदन। तर मी आपल्यासारखीच एक सर्वसामान्य सेवकरी असून स्वामींनी मला सेवा करण्याची संधी दिली, त्यासाठी मी धन्यवाद मानते। आधी मला दिंडोरी प्रणित मार्गविषयी फारसे माहित नव्हते, परंतु श्री गुरुमाऊलींचे नित्याचे हितगुज आणि जे आदरणीय दादासाहेबांची त्यांची ऑनलाईन मीटिंग माध्यमातून मला अनेक गोष्टी माहिती झाले। गुरुमाऊली हितगुज करते वेळी नेहमी म्हणतात की ग्राम अभियान केल्याने आपला कुठलाच प्रश्न कागदावर मांडायची गरज पडत नाही। परंतु ग्राम अभियान म्हणजे काय नेमकं हेच मला माहिती नव्हतं। म्हणजे त्या ताईने एवढं सुद्धा माहिती नव्हतं की ग्राम अभियान काय असतो, की लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचवायची। आपली म्हणजे जे महाराजांची माहिती आहे, जे महाराजांची सेवा आहे, त्यांची नित्यसेवा कसं करायचं, स्वामींचं सेवेकरी कसं व्हायचं, लोकांची मदत कसं करायची, तुमच्या घरामध्ये जर हा प्रश्न आहे तर त्याला कोणती सेवा तुम्ही करावं लागणार जेणेकरून तुमचा हा प्रश्न सुटणार आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवायचं। इन शॉर्ट मध्ये स्वामी महाराज प्रत्येकाच्या घरी पोहोचवायचं जे कार्य असतो त्याला ग्राम अभियान असं म्हणलं जातं। आता मी जे करणार आहे, जे मी करत आहे व्हिडिओच्या माध्यमातून, ते सुद्धा ग्राम अभियान आहे। ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहेत, ज्यांना स्वामी माहिती नाही आहेत किंवा ज्यांना स्वामी सेवा माहिती नाही आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे। म्हणजे हाच एक प्रकारचा एक ग्राम अभियान आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल का हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे, फलदायी आहे, तर तुमच्या एखादे नातेवाईक आहे त्यांनापर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करा, त्यांना ती माहिती द्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ग्राम अभियान करणार आहे। कारण आजकाल सगळं डिजिटल झालेलं आहे, तर ग्राम अभियान सुद्धा आपण डिजिटली करू शकतो जर तुमची इच्छा असेल तर आता ह्याच्यामध्ये त्यांना ते माहिती नव्हतं। पुढे आदरणीय दादांच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने ग्राम अभियानची सेवा चालू झाली त्यांची, आणि कळाले की जो जसा भेटेल तसं त्याला थोडक्या मोडक्या भाषेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज समजवण्याचा प्रयत्न करणे आणि श्री गुरुमाऊलीचे कार्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे
यालाच ग्राम अभियान असं म्हणलं जातं. जेव्हापासून ग्राम अभियानची सेवा चालू झाली तेव्हापासून मला कुठलाच प्रश्न कागदावर मांडायची वेळ स्वामींनी येऊ दिली नाही आणि हा शाश्वत सत्य आहे. म्हणजे असं सगळीकडे खूप लोकांचा अनुभव आहे, जे ग्राम अभियान करतात त्यांचा सुद्धा अनुभव आहे की जेव्हा गावोगावी म्हणजे आपण दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण बाहेर पडतोय आणि त्यांना ते कामं समजून सांगतायत आम्ही, तर त्याच्यामुळे ना आपले कोणतेही प्रश्न तिकडे लागणार नाही. तर तुम्ही सुद्धा करू शकता. तर प्रश्न कागदावर मांडायची वेळ स्वामींनी येऊ दिली नाही आणि त्यातच माझा मिस्टरांचा एक मोठा प्रश्न सुटायचा होता. त्यातच मानस विहारच्या ओपन स्पेसमध्ये कोरोना काळात लक्षचंडीची सेवा घेण्यात आली. मी ठरवले होते की कुठलाच प्रश्न कागदावर मांडायची नाही आणि अखंडितपणे ग्राम अभियान सेवा चालू ठेवायची. ग्राम अभियानाला जाते वेळी अनेक अडचणी निर्माण झाल्या. मी रोज रात्री माऊलींना विनंती करायची, ग्राम अभियान सेवेत खंड पडू देऊ नका व आपल्याला अपेक्षित असे जास्तीत जास्त कार्य आमच्याकडून घडू द्या असं ते विनंती करत होते स्वामींना, माऊलींना. त्या दरम्यानच माझ्या मिस्टरांचे नायब तहसीलदार मधून गेल्या 2 ते 3 वर्षापासून नाव येत होते. नायब जे तहसीलदार होते त्याच्यामध्ये त्यांच्या मिस्टरांचं नाव येत होतं 2 ते 3 वर्षापासून आणि काहीतरी अडचण यायची व पदोन्नती होण्यास विलंब होत गेला. म्हणजे त्यांचं प्रमोशन होत नव्हता. मला कधीतरी वाटायची की माझ्या मिस्टरांची या पदासाठी निवड होणे अशक्यच आहे. म्हणजे त्यांना असं वाटत की होऊ शकणार नाही. 18 जानेवारी 2014 रोजी म्हणजे हे जानेवारी 2024 ची घटना आहे. दुर्गाष्टमी निमित्त श्रीकृष्ण गोशाळा त्र्यंबकेश्वर येथे भैरवचंडी सेवेला जाण्याची संधी मिळाली. म्हणजे ते भैरवचंडी यागला आले. आम्ही 29 सेवेकरी होतो. अच्छा, सेवेनंतर आणि खूप वेगवेगळे, तुम्ही जर नाही आले ना तर खरं तुम्ही सांगा, मी तुम्हाला सांगते, ट्रॅव्हल्स बांधून लोक येतात. परभणी, लातूर, औरंगाबाद, परळी, कुठून लोक येतात तिकडे. म्हणजे पुणे, मुंबई, सगळी, ठाणे, सगळ्या प्रत्येक जिल्ह्याकडून तिकडे लोक सेवा करायला येतात. तुम्ही जर नाही आले ना खरंच या. एकदम असं वाटतं ना खरंच की आपण काहीतरी खूप मोठं काम केलेलं आहे. मी तर हमेशा, कारण मी नाशिकमध्ये आहे, म्हणजे मला तर खूप जवळ पडतात. मला असं वाटतं की जे जवळ आहे, आपण जे प्राप्त करू शकतो, जे आपण करू शकतो, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा खूप बाहेर खूप लांबून लोक येतात, तर आपण तर जवळ आहे म्हणून मी नक्की जाते. तर ह्या वेळेला मी जे 1 तारखेला होता, 1 मेला, तेव्हा मी जाऊ शकले नाही कारण की गुरुचरित्र पारायण होता आणि मग ते शक्य झालं नाही कारण प्रहरची सेवा, मग तिकडचे हवन, याग, पारायण, त्याच्यामुळे मी ह्या महिन्यामध्ये माझं स्लिप म्हणजे सुटून गेलेलं आहे. तर याच्यामध्ये आम्ही 29 सेवेकरी होतो. सेवेनंतर आदरणीय दादासाहेबांची हितगुज झाली. बरोबर, आधी त्यांचा हितगुजच होतो स्वामी दादासाहेबांचा. त्याच्यानंतर मग ती सेवा आपली जी याग आहे ते चालू होतो. दादाची हितगुज झाले आणि दादांनी सांगितले की पुढच्या दुर्गाष्टमीच्या आत आपल्या सर्वांचे प्रश्न सुटलेले असतील आणि आपल्या सर्वांना सांगताना आनंद वाटतो की कालच 29 जानेवारी 2024 म्हणजे त्यांनी सेवा कधी केली 18 जानेवारीला आणि त्यांना सांगितलं होतं तिकडं बरोबर दादासाहेब सांगतातच की पुढच्या जी दुर्गाष्टमी आहे किंवा पुढच्या जी कालाष्टमी आहे तेव्हा तुम्ही जेव्हा येता ना त्यावेळेला तुमचा प्रश्न तुम्हाला सुटलेला भेटणार आहे असं त्यांची गॅरंटी असते आणि तो होतोच. तर त्या ताईने 29 जानेवारीला रोजी मुंबई मंत्रालयातून ईमेल आला की माझ्या मिस्टरांची मंडळ अधिकारी पदावरून नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे. म्हणजे त्यांना मंत्रालयावरून ईमेल आला की त्यांचं प्रमोशन झालेला आहे. मला एक सांगा की 2-3 वर्षापासून तो काम त्यांचं थांबत होतं आणि आत्ताच 2024 मध्ये जेव्हा त्यांनी दुर्गाष्टमीची पूजा केली त्याच्यानंतरच हा काम का झाला, याच्या आधी का नाही झाला. म्हणजे अशी अनेक अनुभूती तुम्हाला बघायला भेटणार आहे की खूप वर्षापासून ते काम रगडत चालू आहे. पण जशी त्यांनी ती सेवा घेतली, जसे ती सेवा करतात, दुर्गाष्टमी कालाष्टमीला येऊन तिकडे सेवा करतात, स्वामींची सेवा करतात, तेव्हा लगेच फरक त्यांना लगेच त्याचा रिझल्ट बघायला भेटतो. लगेच त्या गोष्टी घडतात, लगेच त्यांच्या समोर म्हणजे त्यांच्या बाजूला ते रिझल्ट त्यांना दिसून येतो. तर असं त्यांचा अनुभव होता. काही दिवसापासून मला फार चिंता वाटायची की नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबारपैकी कुठला जिल्हा मिळेल. जर लांबचा जिल्हा मिळाला तर आपली चालू असलेली ग्राम अभियानची सेवा मानस विहार येथे मोकळ्या जागेत चालू केलेली आरती खंडित होईल म्हणून चिंता वाटायची. आता प्रमोशन तर झालं पण त्यांना असं वाटायचं की आम्हाला कोणती जिल्हा भेटणार आहे, जर लांब असेल तर मग मी तिकडे कसं ग्राम अभियान करणार आहे, असं त्यांना चिंता सतावू लागली. मग भैरवचंडी सेवेनंतर आम्ही गुरुपीठात स्वामींच्या दर्शनाला गेलो व स्वामी कृपेने आम्हाला दादासाहेबांची पुन्हा भेट झाली. माझ्या पर्समध्ये ग्राम अभियान सेवेचा अहवाल होता आणि घाई गडबडीत मी अहवाल देण्याचे विसरले. अगदी घाईघाईत दादासाहेबांचे दर्शन झाले आणि दादासाहेबांनी स्वतःहून सांगितले की जो अहवाल आणलेला आहे तो द्यावा.
दादांनी शहादा शहरामध्ये 4 नवीन ठिकाणी स्वामी महाराजांची फोटो ठेवून आरती चालू करण्यास आज्ञा केली होती आणि त्यापैकी शहादा येथील मानस विहार ओपन स्पेस मध्ये स्वामींची आरती सुरू करण्यात आली। आणि तेव्हा मी दादांना विचारले की दादा, माझ्या मिस्टरांसाठी कुठला जिल्हा योग्य असेल? तेव्हा दादासाहेबांनी नंदुरबार जिल्हा सांगितला आणि दादांचे शब्द अगदी खरे ठरले। माझ्या मिस्टरांना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हेडक्वार्टर मिळाले। म्हणजे जेव्हा ते गुरुपीठला गेले होते तेव्हा त्यांनी दादासाहेबांना तिकडे प्रश्न विचारला की माझ्या मिस्टरांचा कोणती जिल्हा आहे तो योग्य ठरणार आहे। त्यांनी नंदुरबार सांगितलं आणि जो ईमेल आला त्याच्यामध्ये सुद्धा नंदुरबारच दिलेला आहे। म्हणजे काय कोइन्सिडन्स असेल ना, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती, म्हणजे हे साध्या माणसांना थोडं सुद्धा त्यांना अनुभव येणार नाही, म्हणजे त्याची जाणीव होणार नाही की काय होता ह्यांच्यामध्ये, ह्यांच्या सोबत काय अनुभूती झालेली आहे। पण जो सेवेकरी आहे ना, जो खरंच कधी ना कधी स्वामींना अनुभवलं असेल ना, त्याला खरंच वाटणार आहे की काय लेवलचं असणार आहे, म्हणजे किती अनुभूती असणार आहे। एवढ्या वर्षापासून त्यांची सेवा, म्हणजे ते प्रमोशन होत नव्हता, सेवा केली की 18 तारखेला त्यांनी सेवा केली, 29 तारखेला लगेच त्यांना प्रमोशन भेटला आणि त्यासोबतही त्यांना मनासारखं जिल्हा भेटला जे त्यांना पाहिजे होतं, कारण त्यांना ग्राम अभियान सोडायचं नव्हतं। म्हणजे किती मोठ्या लेवलची त्यांची तळमळ असेल त्या गोष्टीसाठी। म्हणून खूप, म्हणजे विचार केला तर खूप मोठं काही आहे, नाही केलं तर काहीच विचार नाही। काल मंत्रालयातून मेल आल्यानंतर आम्ही दोघांनी देवघरात स्वामींना मुजरा करत मनोमन स्वामी गुरुमाऊलींना, दादासाहेबांना कोटी कोटी धन्यवाद दिले, कारण स्वामी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने पदोन्नती तर झालीच, परंतु योग्य जिल्हा मिळाला आणि स्वामींनी ग्राम अभियानची सेवा ही खंडित होऊ दिली नाही। माझ्या अनुभवावरून मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की सेवा करत असताना फार अडचणी निर्माण होतात, वेळोवेळी स्वामी परीक्षाही पाहतात, पण आपण कुठल्याही परिस्थितीत स्वामी गुरुमाऊलींच्या चरणी श्रद्धा डगमगू द्यायची नाही। आपली श्रद्धा, आपला प्रेम, आपला विश्वास, आपली सेवा आपल्याला बंद करायची नाही व सेवेत प्रामाणिक प्रयत्न करायचे आणि तेव्हा न कळतपणे आपल्याला अशक्य शक्य करतील स्वामी याची प्रचिती येणार आहे। त्यांचं नाव आहे शर्मिलाताई दिलीप निकम, शहादापासून आहे, मानस विवाह साप्ताहिक केंद्र शहादा। शर्मिलाताई दिलीप निकम यांचा पूर्ण नाव आहे, शहादापासून आहे। तर कसं वाटलं त्यांचा अनुभव? तुम्हालाही जर असं वाटत असेल तर प्लीज, मी असं वाटतं तुम्हाला, तुम्ही नका पैसा खर्च करू, तुम्ही फक्त येऊन पाठ करून जा। तुम्हाला असं वाटतंय नका करू, तुपाचं हवन करू नका, पण जर आलं असेल ना, आपण खूप वेळा पैसे, खूप बाहेर जर गेलं ना, खूप पैसे खर्च करता हो आपण, पण तुम्ही खरंच मी सांगते, जर आलं ना, एकदा फक्त आयुष्यातून एकदा तुम्ही तो तुपाचा हवन करून बघा, बघा तुम्हाला काय अनुभव येणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल तुम्हाला दिसून येणार आहे। नवरा बायको दोघांना 5,000 आणि असेच जर तुम्ही 5,000 लोकांसोबत बसून तुम्ही जर यज्ञ हवन करताय, अशी भैरव चंडी याग करायला तुम्हाला जर स्वामीने विचारले ना, 30 ते 50,000 रुपये तुम्हाला सांगते ती पूजा करायला, तर जिकडे 4 ते 5,000 संख्येमध्ये लोक बसले आहेत त्यांच्यासोबत आपल्याला तुपाचे जे हवन आहे तो करायचा आपल्याला संधी मिळत आहे, तो पण फक्त 5,000 मध्ये, तर काय मोठी गोष्ट झाली आहे। मला असं वाटतं आपल्या सुखासमोर, आपल्या आयुष्याच्या प्रश्नासमोर 5,000 ही काहीच नाहीये, काहीच नाहीये, फक्त गरज आहे वेळ काढून तुम्हाला इकडे यायची। खरंच असं मी तर खूप भाग्यशाली आहे की मी नाशिकमध्ये येत आहे, राहत आहे मी, आणि मला स्वामींची सेवा करायला भेटत आहे आणि फक्त अर्धा ते 45 मिनिटाच्या अंतरावर तो जागा आहे, म्हणजे जिकडे हॉस्पिटल बनत आहे, गुरुपीठ आहे, तर आम्ही तर नक्की जातो, आम्ही ह्या सेवाचा लाभ घेतो, तुम्ही सुद्धा नक्की घ्या। नाही जर झालं असेल तुमच्या सोबत आजार पाजार, म्हणजे तुमच्या शेजारीमध्ये किंवा तुमच्या कोणी पाहुण्यामध्ये, रिलेटिव्ह मध्ये कोणी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे, ज्यांच्या घरामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि तो प्रश्न सुटायचं नाव घेत नाही आहे, तर प्लीज हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा। तुम्ही व्हिडिओ नका शेअर करू वाटलं तर तुम्ही त्यांना सांगा की श्री क्षेत्र त्र्यंबक येथे परमपूज्य गुरुमाऊली चॅरिटेबल हॉस्पिटल होत आहे आणि तिकडे दर महिन्याच्या कालाष्टमी आणि दुर्गाष्टमीला, दर महिन्याला जे कालाष्टमी दुर्गाष्टमी येतो तिकडे पूजा केली जात आहे आणि ते पूजा तुम्ही नक्की करा म्हणून असं त्यांना सांगा आणि त्यांना इकडे पाठवा। बघा त्यांचं सुद्धा कल्याण होणार आहे आणि तुमचं सुद्धा कुठं ना कुठं जर आपलं चांगलं होतं ना, तर ज्यांना आपल्याला मार्ग सांगितलेला आहे ना, त्याला आपल्या मनातून कळकळीनं आशीर्वाद सुद्धा निघतो की ह्या व्यक्तीमुळे माझं चांगलं झालेलं आहे, तर तुम्हाला सुद्धा त्याचा पुण्य भेटणार आहे आणि त्यांचा प्रश्न सुटणार आहे आणि आयुष्यभर ते तुमच्या नावात राहतील की नाही ह्यांच्यामुळे आमचा प्रश्न सुटला। तर प्लीज त्यांना कमीत कमी तोंडाने सांगा की असं करायचं आहे, असं जायचं आहे, तर नक्की त्यांना सांगा आणि
तुम्ही पण या, वाटलं तर. आपल्या घरी जर प्रश्न नाहीच आहे तरी पण तुम्ही एकदा येऊन जा. म्हणजे ह्याची अनुभूतीच खूप अलौकिक आहे. असं नाही म्हणत आहे की तुमच्या घरी जर प्रश्न असेल तरच आपण जायचं. जेव्हा आपल्या घरी प्रश्न नसतात, आपण प्रॉब्लेम मध्ये नसतो, तरी सुद्धा आपण देवालयात जायला पाहिजे. देवाला जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद म्हणायला पाहिजे. तर मला असं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा न आलेला आहे तर नक्की यायचं, एकदा प्रयत्न करा आयुष्यात. आणि जोपर्यंत ते हॉस्पिटलचं बांधकाम होत आहे ना तोपर्यंतच हा सेवा तिकडे होणार आहे. त्याच्यानंतर गुरुपीठला कदाचित होईल, माहिती नाही काय होणार आहे. पण तुम्ही तोपर्यंत प्लीज ह्या सेवेचा लाभ घ्या आणि जलकल्याण योजनेचा जे फॉर्म आहे ते नक्की भरा, जेणेकरून कमीत कमी 150 रुपये त्या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी तुम्ही तिकडं दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून डेबिट होत जाणार आहे. 150 रुपये काय खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण ह्या एकदम छोट्या फूल नाही तर फुलाची पाकळी ह्या प्रमाणे 150 रुपयाचा जे तुमचा हातभार लागणार आहे तिकडे, तर खूप मोठी एक पुण्याचं काम होणार आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र असणार आहे तोपर्यंत तुमचं नाव राहणार आहे, त्या हॉस्पिटलच्या कार्यामध्ये तुमचा सहभाग राहणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुमचं पुण्य सुद्धा वाढत राहणार आहे. जसे लोक तिकडे येतील, दुःख गरीबी लोक कोणत्या आजारातून तिकडे येणार आहे, ते सेवा घेणार आहे तिकडे मुफ्तमध्ये, आणि त्यांची जी कळकळ आहे, त्यांचा जे आशीर्वाद लाभणार आहे. तसंच तुमचे कितीही पिढ्या असतील, जोपर्यंत तो हॉस्पिटल आहे, जोपर्यंत लोक तिकडे ट्रीटमेंट घेणार आहे, तोपर्यंत तो आशीर्वाद तुम्हाला सुद्धा भेटणार आहे त्याचा. कारण तुम्ही सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये तुमचा सहयोग दिलेला आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की करा. ही खूप कळकळीची विनंती आहे माझी तुमच्यासाठी, म्हणजे माझ्याकडून. तर प्लीज ह्या गोष्टी करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.